या मराठा साम्राज्याला वैभव प्राप्त करून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या व विश्वविद्या बाजीरावजी पेशवा यांच्या शूर गाथाने प्रसिद्ध असलेल्या पुण्य शिक्षण नगरीत आज ही फार भाग्याची गोष्ट आहे की आपल्यासारख्या लोकांशी माझा सुसंवाद साधण्याचा मला हा लाभ इथं मिळत आहे. या साहित्याच्या विकास अंगेत ज्यांनी सर्वस्व अर्पण केलेलं आहे आणि सर्व साहित्यकांना त्यांचा विचाराचा मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी या संमेलनाचे उद्घाटक श्री शैलेंद्रजी भंगे साहेब हे आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभले. मंच शिरोमणी आणि आपल्या व्यक्तिमत्वाचे ज्यांनी विशिष्ट शैली त्यांनी निर्माण केली आणि त्यांनी याला उंची दिली एक मंचाला, अशा स्वागताध्यक्ष नीताजी कदम आणि आज भगीरथ प्रयत्न करून ज्यांनी संमेलन इथे अति सुंदर आयोजन केलं आणि त्यांनी आपण पाहिलं त्यांचं एक मनस्वी पुस्तक सुद्धा प्रकाशित केलं. त्यांचं कुटुंब सुद्धा या कार्यक्रमाला पूर्ण व्यस्त आहे. असं मकरंदजी घाणेकर जे नेहमीच त्यांच्या मनात तळपळ असते की कार्यक्रम कसे चांगले होतील, असे आपले आयोजक श्री मकरंदजी घाणेकर सर आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला वैभव प्राप्त करून देणारे आज जे त्यांची बहीण अवतार मॅडम इथे आलेले आहेत ते व्यंकटजी शिंदे सर, सेवाभाव यांच्या अंगी आहे, साहित्यिक सेवक आपले श्री बबनजी चौगुले विशेष शैलीतून आपले पुष्पळा गुंफणारे काव्यसूत्र ज्यांनी व्यवस्थित संचालन केलेले आहेत, असे उत्कृष्ट संचालक ज्यांच्या शैलीतून त्यांनी आपल्या सर्वांना बांधून इथं ठेवलेलं आहे, असे मकरंदजी हळदणकर साहित्याचा ध्वज हातात घेऊन नेतृत्व करणारे आणि इथं उपस्थित नाही ते धनंजय पाटील, मराठी भाषेचे सच्चे मावळे असलेले डॉक्टर सुभाषजी कटकदौंड, मराठी साहित्याच्या परंपरातून नवीन नवीन संकल्पना घेऊन इथं भाषेचा वसा चालवणारे कवी संमेलनाचे अध्यक्षा रंजनाजी लसणे मॅडम, मंचासमोर बसलेले तुळजाभवानीचे आपण सर्व नामवंत साहित्यिक, विचारवंत, रसिक, श्रोतागण, प्रतिष्ठित मानवी, प्रतिष्ठित मान्यवर, संमेलनासाठी प्रत्यक्ष रूपाने ज्यांनी सहकार्य केलेले आहेत ते सर्व आजच्या या सोहळ्याचे काही बरेचसे प्रकाशक असतील ज्यांनी या पुस्तक प्रकाशन त्यांचा झालेले आहेत, इथं काही पत्रकार असतील आणि जे काही सर्व इथं मान्यवर आहेत जे संमेलनामध्ये नाही आहेत पण त्याचे कुटुंब म्हणून ते इथे आलेले आहेत आणि त्याने या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवली आहे, असं सर्व मान्यवर बंधून मला या मंच म्हणजे माझ्यासाठी हा कौटुंबिक सोहळाच आहे. मी बरेच प्रज्ञा मंचाच्या बहुतेक सर्वच कार्यक्रमांना मी हजर राहतो आणि लीनाताईमुळे मला सन्मान आपण लोक देता हे माझ्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे. साहित्य संमेलन कसं असावं, काय बोलावं हा माझ्या मनात नेहमीच. माझं साहित्य हिंदीमध्ये आहे, कारण मी हिंदीमध्ये साहित्य विशारद केलेला आहे, त्यामुळे माझे वडील सुद्धा हिंदी फार मोठे नामवंत होते, लेखक होते, त्याच्यामुळं आमचं साहित्य हिंदीत आहे. परंतु आपल्या मंचाचे आदेश होते की आज मराठीत बोला थोडंसं काहीतरी साहित्याबद्दल, तर नवसृजनाला न्याय मिळावा आणि नव साहित्यकांना वाव मिळावा याकरता मी आज या ज्ञानकुंभात डुबकी लावण्यासाठी आणि आपल्या लेखणीतील शब्दरूपी अमृताचे प्राशन करण्यासाठी या प्रज्ञा सागराच्या प्रवाहात आज इथं उतरलेलो आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की आज माय मराठीचे पाईक होण्याचा योग या प्रज्ञा मंचामुळे मला प्राप्त झाला. मी प्रथम सर्वांचे इथं हजर असलेल्या जेवढे लोक आहेत त्या सर्वांचं आभारी आहे की त्यांनी इथं माझा गौरव वाढवलेला आहे, त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो. साहित्य देवतेची सेवा करण्याच्या उत्साह हेतूने झपाटलेली व छत्रपती स्वराज्याचे नाव व झेंडा सर्व देशात अभिमानाने उंचावणाऱ्या या पुणे नगरीत सर्व साहित्यिक वारकऱ्यांना एकत्रित करून शिवधनुष्य उचलणारी विविध विधामध्ये ज्यांचं लिखाण हे आपण पाहतो नेहमी, त्यांचं कर्तृत्व आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यांनी आपल्या साहित्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अशा अष्टपैलू साहित्यिका या प्रज्ञा मंचाच्या संस्थापिका लीनाताई देगलूरकर की ज्यांचे आपण शब्द पाहत असतात की त्यांचे शब्द साठा त्यांच्याकडे आहे की शब्द आपल्या काळजाला नेहमी भिडतात, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्याबद्दल माझ्या शैलीत दोन शब्द सांगणार आहे. शब्दों की ताकत को अपने कलम की बात में लेकर, शब्दों की ताकत को अपने कलम की बात में लेकर चल पड़ी है साहित्य की मशाल अपने हाथ में लेकर, अपने सारे दुख दर्द भूलकर मराठी के उत्थान के लिए, अपने सारे दुख दर्द भूलकर मराठी के उत्थान के लिए माँ सरस्वती का हवन कर रही लीना जी, सार्थकों को साथ में लेकर.
वाह। तो आप सभी सांसद को साथ में लेकर आज वो ये साहित्यकार हवं की उनके हाथ से हो रहा है, ये बहुत हमारे गौरव की बात है. आज या संमेलनात प्रदर्शनाने नमूद करावं वाटते की महिलांनी याच्यात जास्त उपस्थित लावलेली आहे. मंचावर पाहिलं मी की महिला ज्या आहेत त्यांनी उपस्थिती मला तर नेहमीच या मंचमध्ये म्हणजे मिळतेच आहे त्यांची, पण अशा या चळवळीत आपला सहभाग उत्स्फूर्तपणे आपण नोंदवत आहे, ही साहित्याच्या उत्थानाकरता फार मोठी गोष्ट आहे. बरेचशा आपल्या याच्यात अशा महिला होऊन गेल्या, जसं सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, बहिणाबाई चौधरी, राजमाता जिजाऊ, मुक्ताबाई, असे वेगवेगळे इतक्या थोर महिला होऊन गेल्या की त्यांच्या विचारसरणीला मानणाऱ्या आपण आहेत. आपण ह्या महिला त्यांच्या विचारसरणी मांडून इथं आज उपस्थित राहतात आणि त्यांनी जे काही साहित्याची ज्वाला आहे त्याला हवा देण्यासाठी आपण सर्व महिला इथं हजर आहे असं मला वाटते. आणि म्हणून मी आपल्या सर्व महिलांना त्यांच्या चरणी माझ्या 2 ओळी समर्पित करतो कि समाज के हर क्षेत्र में नारी का योगदान महत्वपूर्ण है. समाज के हर क्षेत्र में नारी का योगदान महत्वपूर्ण है. घर परिवार के लिए नारी का बलिदान महत्वपूर्ण है. घर परिवार के लिए नारी का बलिदान महत्वपूर्ण है. अगर हमें अपने पीढ़ियों को संस्कारी बनाना है, अगर हमें अपने पीढ़ियों को संस्कारी बनाना है तो साहित्य के क्षेत्र में नारी का सम्मान जरूरी है. तो आप जितनी भी महिलाएं हैं, आपका योगदान जो है वही साहित्य क्षेत्र में बहुत महत्वपूर्ण है. आज आधुनिक युगात घरातील जे वाचन संस्कृती आज हरवत चाललेली आहे. आज घरात आजोबा आजी यांचं जे संवाद आहे मुलांशी नातवांशी तो कमी झालेला आहे. प्रपंच कमी झाल्यामुळे नवरा किंवा बायको हे एकत्रित राहतात त्या आणि आई वडील जे हे वेगळे राहतात, तर ते दृश्य आहे. त्याच्यामुळे आज घराघरात आपण जे आमचे वडील माझी आजी जी होती ती नेहमी आम्हाला संध्याकाळी असं घेऊन बसायची, संध्याकाळी आम्हाला भजन सांगायची नेहमी. तर असं जो वातावरण होतं की ज्या घरामुळे घरात नेहमी आपल्याला जुन्या लोकांच्या तोंडून पसायदान ऐकायला मिळायचे, भूपाळी, अभंग असे भरपूर. माझे आई जे आहे ते रामचरित मानस त्यांना पूर्ण पाठ होती, त्यांनी आम्हाला नेहमी सांगायची. तर अशा जे आहे लोक की घराघरात ज्ञानेश्वरीचे पारायण व्हायचे, ते लोक आज त्या क्षेत्रातून जसं काहीतरी लांब आपल्याला निघून गेले असं वाटायला लागलेलं आहे. आणि ही वडील मंडळी घरात फार कमी असल्यामुळे आधी घरात आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सर्व आठवतं की आपल्याला आमचे वडील आणून द्यायचे पुस्तकं, पंचतंत्र की कहाण्या, हिसाब नीती, चांदोबा, तेनालीराम असे लहान लहान पुस्तकं आपण लहानपणापासून वाचायचं होतं. ते पुस्तक वाचल्यामुळे काय की ज्या आता आपल्याला बऱ्याचशा घरात श्यामची आई नेहमी ऐकायला मिळायची, ते आज बंद झालेलं आहे. तर याच्यामुळे काय होतं की लहान मुलाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागत होती आणि ती गोडी आज जे लहानपणापासून साहित्याची वाचनाची लागली पाहिजे ती आज आपण जवळपास त्याच्यामुळे लांब गेल्यावर वाचन संस्कृतीचं आज जतन जे पाहिजे ते करायला ते आज होत नाहीये असं माझं मत आहे. आपल्याकडे समृद्ध ग्रंथ संपदा हे उपलब्ध आहे. फार अनादी काळापासून ह्या संपदा आपल्याकडे असल्यानंतर सुद्धा वाचनाचा संबंध जो आहे तो आपण आज फक्त अभ्यास आणि परीक्षे पुरता करून टाकलेला आहे. म्हणजे वाचनाचा जो संबंध घरात कुटुंबात होता तो आज मर्यादित झालेला आहे. त्याकरता आपल्या पिढीच्या खांद्यावर ही जबाबदारी जास्त वाढली आहे की या इलेक्ट्रॉनिकचं जे युग आलेलं आहे त्याच्या संवेदना आणि भावना व्यक्त करण्याचं साधन हे फक्त व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा हेच झालेलं आहे. तर याच्याकरता असे हेच माध्यम आता पुढे राहतील काय, आपल्या भावना आपल्या जे हृदयातल्या भावना आहेत ह्या अशाच व्यक्त होत जातील का असा मला एक प्रश्न पडलेला आहे. घरात मासिक पत्रिका, वर्तमानपत्र वाचणारे आजोबा आजी दिसत नाही. आधी घरात अंगणात आपल्या आजोबा आजी बसवते ते पाळण्यात बसलेले आहेत आणि रोज म्हणजे आपल्या घरी पेपर येतो, न्यूज पेपर येतो ही फार अभिमान लोक सांगायची. आज त्याचं वाटते नसल्यामुळे जे कुटुंबात सुसंवाद पाहिजे ते फार कमी झालेले आहे. पारंपरिक घरातले गाणी होते, प्रत्येक उत्सवात आपण गाणी म्हणायचो, म्हणजे असे लहान लहान कोणतंही असं तर ते आज गाणी कमी झालेले आहेत. पण त्याच्याकरता आजकाल पूर्ण अशी एक टीम निघाली की जे हायर करतात. तुमच्या घरात काही कार्यक्रम असतात त्यांना भाड्यानं बोलवा आणि ते तुम्हाला आपले कार्यक्रम ऑर्गनाईज करून देतात. म्हणजे घरातल्या लोकांना येतच नाही. त्यामुळे उत्सवाचा गोडवा सुद्धा कमी झालेला आहे. भजन कमी झाले, कीर्तन, पोवाळ. आता मी शेगावला असल्यामुळे गजामाचं मंदिर आहे, तिथं नेहमी पहिले पोवाळ भांडून व्हायचं. आता फक्त कीर्तन झाले, बाकीची जी गोष्ट आहे पोवाळा वगैरे खूप कमी झालेली आहे. तुम्हाला आठवायचं की आधी प्रभात फेरी निघायच्या लहान असताना मुलांना घेऊन. त्या प्रभात फेऱ्या आता जवळपास बंद झालेल्या आहेत. घरासमोर आपला वासुदेव यायचा, गोंधळी व्हायच्या. हे जे प्रकार जे कमी झालेले आहेत त्याच्यामुळे जनसामान्यात जी साहित्याची जागृती करत होते लोक त्या लोकांना आज या फ्लोमध्ये परत आणण्याची गरज आहे.
सांस्कृतिक भूक आपली जी आहे ती कमी होत आहे दिवसेंदिवस, आणि पत्र लिहिणे जवळपास बंद झालेलं आहे. सर्व व्हॉट्सअपवर चालू आहे, पत्रिका सुद्धा आजकाल व्हॉट्सअपवर यायला लागल्या. पत्र लिहिताना म्हणजे आपण जे पाहत होतो की घरात एक पत्र किती त्याचा आनंद व्हायचा लोक वाचताना, तो आनंद आज आपला हरवत चाललेला आहे. त्याच्यासाठी मला एक गोष्ट म्हणावी होती की एक समय था जब हम शब्दों का संसार गढ़ते थे, एक समय था जब हम शब्दों का संसार गढ़ते थे, शुरू से ही साहित्य का हाथ पकड़ कर आगे बढ़ते थे, शुरू से ही साहित्य का हाथ पकड़कर आगे बढ़ते थे. तब हम शुद्ध मातृभाषा में संवाद करते थे, तब हम शुद्ध मातृभाषा में संवाद करते थे और परिवार, समाज, दुनिया को साहित्य के माध्यम से पढ़ते थे. तो यह साहित्य पढ़ने का जो तरीका था हमारा, वो समाज का पढ़ने का तरीका, इसके माध्यम जो था ये अपने घरगुती संस्कृती थी, और वह संस्कृती आज लोप हो रही आहे. तुम्ही आज पाहिलं असेल, आज म्हणजे मी आता जेव्हा पाहतो की आज लोकांचं भाषेत शुद्धता झालेली नाही आहे. म्हणजे कवितेमध्ये सुद्धा आज आपण 20 काहीतरी इंग्रजी शब्द टाकल्याशिवाय कविताही होत नाही आता. तर हे जे शुद्ध भाषा आहे, आपली मातृभाषा आहे, ते बोलण्याला नवीन पिढीला जमतच नाही आता शुद्ध भाषेत. म्हणजे आज जो समजा आज उकाळा आहे, समजा आपण उकाळा शब्द लहान पोराला माहित नाही कॉलेजच्या संस्कृतीला, ते म्हणतात आज बहुत हिट आहे. म्हणजे हे सुद्धा असे की बोलताना भाषेत आपली शिकायला की रोजच्या वापरात आपले असे भरपूर शब्द आहेत की जे आपण सर्रासपणे इंग्रजी वापरतो, आपल्या मातृभाषा आपण स्वतः बोलत नाही. तर साहित्य संमेलनात ज्या उद्देशाने आपण हे भरवतो की त्याला आपल्या मातृभाषेचं मराठीचं जतन झालं पाहिजे, ते लोक त्याच्याकरता आपण सुद्धा काही प्रमाणात दोषी आहोत. त्याच्याकरता हे जे रोजचे आपल्या दैनंदिन व्यवहारातील जे शब्द आहेत ते कसे चांगले वापरता येतील त्याच्याकडे आपण भर दिला पाहिजे. तुम्ही फार साधा आपण ट्रेन म्हणतो, प्लेन म्हणतो, ह्या गोष्टी बिलकुल सर्वसामान्य गोष्टी झालेल्या आहेत. डिनर म्हणायला लागलो आपण, लंच म्हणायला लागलो. कुणाला माहिती नाही की याला मराठीत काय म्हणतात, घरात लहान मुलाला विचारलं तर माहीत नाही. ब्रेकफास्ट, वांती शब्द विसरला, आपण मीटिंग म्हणतो. तर हे गोष्टी कुठून आल्या? म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत, त्याला टी व्ही, मोबाईल, कॉम्प्युटर हे सर्व सामान्य आपण वापरतो. पार्लर, सलून, घरात तुम्ही पाहता तर आपल्या जे मिक्सर आहे, फ्रीज आहे, हे शब्द आपण सर्रासपणे आपल्या भाषेत ते आपल्या अंगी आपण वळवून घेतो. वॉशिंग मशीन सारखे शब्द. आणि भाषा फक्त जिवंत आहे ती आहे ग्रामीण भागात जिवंत राहिलेली आहे. जेवढे आपण सुसंस्कृत होत आहोत तेवढे आपण भाषेपासून दूर जात आहोत, हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि ग्रामीण भाषा आज ती जी भाषा जिवंत त्या लोकांनी ठेवलेली आहे, ती संस्कृतीचं जतन आता शहरात सुद्धा झालं पाहिजे. त्याकरता वाचनाची आज खूप गरज आहे. साहित्य वाचन झाले पाहिजे. वाचनाची ओळख मुलांना करून देणे गरजेचे आहे. वाचनाचे संस्कार करणे गरजेचे आहे. जे संस्कार लहानपणी करायचं आपण ते करणं. त्याकरता काय पाहिजे, निरनिराळे व्याख्यान, निरनिराळे परिसंवाद यांचं आयोजन केलं पाहिजे आपण. आणि मी जे कल्पना आता आमच्या इथे आम्ही चालवतो की जोडा पुस्तक म्हणून आम्ही चालतं मोठं वाचनालय आम्ही चालवतो. माझं नालंदा वाचनालय जे आहे त्याच्या माध्यमातून की ते एक 10 पुस्तकं ठेवायचे, कोणाच्या घरी गेले तर पुस्तक देऊन टाकायचे. 8 दिवसात आम्ही ते पुस्तक तुमच्याकडून परत घेऊ. तर ते असं म्हटलं की ते काही नाही, ते पुस्तक चालतील तरी ते वाचणार नाही, वाचणार तर माहीत, पण ते लोकांना त्याची ओळख होईल, पुस्तकाची ओळख कशी होईल त्याच्याकरता आज आपल्याला प्रयत्न खूप करणे गरजेचे आहे. वाचनाचा शाळेत आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शिक्षक जे होते, जुने शिक्षक, त्यांना शिक्षक असते, त्यांना माहीत आहे की शाळेत एक वर्ग असायचा, त्यात वाचनाचा एक तास असायचा. म्हणजे एक पिरियड जो आहे आपला, तो फक्त ते पूर्ण वाचन करून दाखवायचा असा होता. तो आज बंद झालेला आहे शाळेत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत जुन्या, ह्या करणं खूप गरजेचं आहे. ग्रंथालय आपल्याला पाहिजे, खूप ग्रंथालय होती आमच्या गावात सुद्धा, खूप म्हणजे संस्थांचे धार्मिक ग्रंथालय होते, ते आज बंद पडलेले आहेत. शेगावचा संस्थांचे ग्रंथालय सुद्धा बंद पडलेले आहेत. म्हणजे धार्मिकच्या ज्या गोष्टी होत्या त्या लोकांना माहीतच नाही आहे. तर याच्याकरता या गोष्टीसाठी आपल्या पिढीला हे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे की असे काहीतरी आपण एखादा वाचन कोपरा म्हणून सुरू करा. मी आता जे आमचे जायंट्स वेलफेअर संघटना आहे, ज्याचं मी आंतरराष्ट्रीय सराव समितीवर आहे, त्याच्या माध्यमातून प्रोजेक्ट खेड्यात घेतला लोहाऱ्यामध्ये, की आमच्या घरी जे वर्तमानपत्र यायचे ते आम्ही तिथं त्या खेड्यात ते देऊन टाकू. संध्याकाळी एक ओटा होता झाडाचा, त्याच्यावर बांधून ठेवू. ते लोक काय त्या घेऊन जातील, नाहीतर ते रद्दी भाव विकतो आपण, पण त्या संध्याकाळी लोक त्या ओट्यावर बसतात, ते पेपर वाचत काही ते चालत बसतात. म्हणजे आपल्याकडून असे काही प्रयत्न केले गेले पाहिजे असं माझं मत आहे. आणि इतकं या वातावरणात लिहिण्याची आज मागील 10 वर्षापासून मी कंटिन्यू त्यांच्या संपर्कात आहे. आणि मी पाहत आहे की त्यांनी वेगवेगळे हे असे संमेलन आयोजन करणं ही सहज गोष्ट नाही आहे. आपण इथे येतो, फक्त आपण या कार्यक्रमात सहभागी होतो.
दोन एक दिवस आपले इथे जातात, परंतु या कार्यक्रमाचे आयोजनाकरता ते 3-4 महिने प्रयत्न करतात, इतक्या लोकांना मंचावर आमंत्रित करतात, त्यांच्याकरता त्यांच्याशी संपर्क करणं, त्या निवडणं असे लोक की जे तुमच्यासमोर इथून स्टेजवर बसतील, बोलतील, हे सर्व एवढं लोकांना जुळवणं हे काही फार साधी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून मला वाटते की जे त्यांचे हे जे प्रयत्न आहेत मराठी बायबोलीचे जतन करण्याकरता वेगवेगळ्या साहित्य संमेलन घ्यायचे, आणि मी पाहिलं की ते वर्षभर काहीतरी ग्रुपवर आता संमेलन झालं की 2-4 दिवसात त्यांच्या स्पर्धा सुरू होतील काही, म्हणजे स्पर्धेच्या माध्यमातून लोकांच्या आपल्याला लिखाण करण्याची वृत्ती जागृत करायची, त्या लोकांना इथं आमंत्रित आता आज जे आहेत ज्यांची पुस्तकं जे इथं जवळपास 100 एक पुस्तकं ग्रुपमध्ये या जे आता वेगळं चांगले लोक लिहिणारे आहेत त्यांनी वेगळं विविध जे विधा आहेत त्या विधामध्ये आमंत्रित केले. त्यांचे परीक्षक मंडळी जी आहेत ती इथं परीक्षण करून तुम्हाला त्याचे पुरस्कार सुद्धा देणार आहेत. पण ही फार मोठी साहित्याकडे तुम्हाला आपल्या संस्कृतीला नेण्याची त्याच्याकरता लीना देगलूरकर हे जे प्रयत्न करत आहेत हे फार अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी की अशा परिस्थितीत सुद्धा त्यांची आज जी तळमळ आहे मराठी भाषेकरता साहित्याकरता ही फार क्वचित लोकांमध्ये आज दिसून आलेली आहे. त्यामुळे त्यांचं एक वेळा अभिनंदन टाळ्यावरून करणं मला वाटतं आवश्यक आहे. आणि ज्या लोकांनी इथं आज पुस्तकं प्रकाशित केले, इथं विमोचन झाले 2-3 पुस्तकाचे आणि भरपूर लोकांनी पुस्तकं आणलेले सुद्धा आहेत, त्या लोकांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांना एक पुस्तक जे आहे हे लिहून जनतेसमोर आणणं, ते सार्वजनिक करणं याच्याकरता एका लेखकाला खूप मोठा त्रास होतो. त्याला एक ते पुस्तक तयार करणं त्याच्याकरता जीवनाचा खूप मोठा हा ठेवा असतो आणि तो तयार करतो. त्याच्याकरता ज्या लोकांची पुस्तकं इथं नवीन आलेले आहेत, त्यांचं विमोचन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांचं पुस्तक इथं आलेलं आहे. आणि पुस्तकाबद्दल माझे मी 2 शब्द सांगणार आहे की दिल वेदनाओं से जब सरोबार होता है, दिल वेदनाओं से जब सरोबार होता है, विचारों में पीड़ा का जब ज्वार होता है, विचारों में पीड़ा का जब ज्वार होता है, पुस्तक के पन्नों पर शब्द रूपी लहू टपकता है, पुस्तक के पन्नों पर शब्द रूपी लहू टपकता है, तब कहीं जाकर एक साहित्यकार होता है. ये जो है अपना ये अभियान इतना आसान नहीं है. तो जो लोग पुस्तक जिनकी प्रकाशित होती है सबसे पहले उनका गौरव करना चाहिए कि आज इतना सब अपना परिवार प्रबंध चलाकर उसमें से पैसे बचाकर फिर पुस्तक का विमोचन तयार करना ये बहुत हमारे गर्व की बात आहे. आणि आजचं साहित्य संमेलन तर माझ्यासाठी एक उत्सवासारखंच आहे की आपण एक उत्सव म्हणून जसं आपण जातो नेहमी इथं त्या उत्सवाचा आनंद या संमेलनाच्या माध्यमातून मला मिळतात. आणि सर्व मराठी भाषा जाणणारे जे काही लोक आहेत त्यांना या एकत्र बांधण्याचे काम या मंचाच्या माध्यमातून होत आहे, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्या लोकांच्या कविता इथं सादर झाल्या, आता नंतर गजल मुशायरा होणार आहे, त्यांनी इतक्या सुंदर सुंदर कविता मी ऐकत होतो. कारण माझं ऑफिसची भाषा जी आहे ती मराठी आहे, माझं शिक्षण जे आहे ते मराठीमध्ये, नंतर इंग्लिश मिडियम झालं, पण लहानपणी आधी मराठीत झालं होतं. तर मी तुम्हाला सांगतो त्या शायरी एक कविता लिहिणं म्हणजे काही सहज गोष्ट नाही आहे. आपण लोक जिथे एक कविता सादर करता बरेचशा लोकांना कारण एक आमचं एक वेगळा ग्रुप आहे कविचार मंच, त्याच्यात 1-2 कविता अशा होत्या की त्या 4 ओळी नेहमी लिहायच्या आणि मला मुद्दा पाठवायच्या. तर माझा मी व्यक्ती सांगतो की आता मी नेहमी लिहित राहतो, माझं जवळ 20-25 वर्षापासून लिखाण एक स्तंभ चालतो. तर मला त्यात कसं फार 4 ओळी म्हणजे चालता फिरता लिहायसारखी गोष्ट आहे. तर मला पण ते नंतर त्या मला म्हणाला सर तुम्हाला त्याचं काही वाटत नाही 4 ओळी, पण आम्हाला एक 4 ओळी तयार करण्याकरता आमचे किती दिवस जातात. म्हणजे त्याच्याकरता ती 4 ओळी लिहिणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्या कविता आज लोकांनी सादर केल्या ते चांगले असतील वाईट असतील याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही एक कविता इथं आले, मंचावर तुम्ही स्टेजवर उभे राहिले, तुम्ही डेअरिंगने सादर केली तर ते फार मोठी गोष्ट आहे. याच्यानंतर साहित्याचं तुम्ही जो काही तुमची सेवा करणं आहे, ते काही लिहिणं आहे ते बंद करू नका. आज त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला सुद्धा त्याच्याचं महत्त्व समजेल. बऱ्याचशा लोकांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही वाचन जेव्हा तुम्ही वाळसाल तेव्हा तुमच्या शब्दामध्ये ताकद येत जाईल. तर ते एक शायरीबद्दल मी सांगतो की एक कविता कशी तयार होते. जब तुम्हारे लफ्जों में जादूगरी हो जाएंगी, जब तुम्हारे लफ्जों में जादूगरी हो जाएंगी, जब शब्दों की धुन कृष्ण की बांसुरी हो जाएंगी, जब शब्दों की धुन कृष्ण की बांसुरी हो जाएंगी, जब अनकहे जज्बात कलम से तुम्हारे उतरेंगे, जब अनकहे जज्बात कलम से तुम्हारे उतरेंगे, तब कागज पर मुकम्मल तुम्हारी शायरी हो जाएंगी. तुम्हारी शायरी कागज पर उतरी है तो उसको वजन लाने के लिए आपको क्या करना है, शब्दों की ताकत बढ़ाना है. आणि त्या शब्दांचा जो संग्रह आहे, शब्दांचा जर तुम्हाला भावनांचा बंगला बांधायचा असेल
तर शब्दांच्या विटांचा संग्रह हा वाढवला पाहिजे. हा तुम्ही जेव्हा वाढवताल तेव्हा तुम्हाला तो जो काही बंगला आहे तो तुम्हाला चांगल्या रीतीने बांधता येईल. आपण जे काही लिहितो असं काही समजू नका. मी आता ते बसलं आपल्या कविता ऐकल्या, बरेच लोक असं एक मनात असते की आपण खूप भारी भारी साहित्य शब्द वापरले म्हणजे आपली कविता भारतात होईल, म्हणजे लोक चांगलं त्यांना आवडेल. हे लिहिण्यापेक्षा लोकांच्या मनातलं काय, तुमच्या मनातलं काय भावना. आपल्या बरेचशा जसं बहिणाबाई चौधरी बरेचशा कवित्री आहे की जे त्यांना काही त्यांना लिखाणाला संबंध होतं, पण मनांच्या भावना जर तुम्ही लिहिल्या तर ते इथं बसणाऱ्यांच्या सर्वांच्या हृदयात पोहोचणार. तर तुम्ही मनातलं भावना जी आहे तो लिहिला पाहिजे आणि त्याच्यात आपला भाषेचा गोडवा आला पाहिजे. काही गरज नाही व्याकरणाची. व्याकरण हे झालं ते वेगळी एक लिखाणाची पद्धत झाली, पण जेव्हा जनमानसाच्या काही बद्दल काही लिहायचं आहे, त्यांच्या मनात उतरायचं आहे, त्यांना जर आपली कविता आवडायची असेल तर तुम्ही भाषेला आपला गोडवा द्या. जे काही भाषा असेल तुम्ही पाहिलं असेल हास्यजत्रेमध्ये आधी ते भरत गणेश पुढे जे आहे ते माझे मित्र आहेत, खूप वेळा आम्ही बसतो सोबत. ते आपल्या वराडी भाषेत त्यांनी म्हणजे विदर्भाची भाषा आमची जी आहे वराडी त्याचं त्यांनी तिथे नाव लौकिक केलं त्या हास्य चला हवा मध्ये. तर ते असे तुम्ही तुमच्या भाषेत जेव्हा बोलाल, कोण असू द्या भाषेत सुद्धा नसेल, पण तो तुमच्या भाषेचा गोडवा आहे, त्याच्यातला जो काही लकब आहे ती लकब आपल्या भाषेत असू द्या. म्हणून तुम्ही त्या नाळाशी जुळलेलं असाल तर ते फार गरज आहे. तुमची जी काही कविता आहे, जी काही शायरी आहे, हे लोकांच्या मनाला कशी भिडणार याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रज्ञा मंचाचं एक वैशिष्ट्य जे इथं वेगवेगळ्या स्पर्धा घेतात, तर हे प्रकारचे लोकांना प्रेरणा देणार आहे की तुमच्यातले ते बाहेर काढतात. आणि मी तर पाहिलं की बघा सरकारी टीम जी आहे ती तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करते की कसं तुमची कुठं चुकते, कशी लिहायला पाहिजे. तर हे जे काही आहे या स्पर्धेमध्ये भरपूर आता परीक्षक लोक जे होते ते चांगले प्रावीण्य झालेले लोक आहेत, ज्याच्या कमांड आहे आपल्या भाषेवरच्या, त्यांना परीक्षक म्हणून निवडलेलं आहे. तर असे लोक आहेत त्यांना आपण इथं पुरस्कार करतो, नेहमी पुरस्कार देतो या मंच्या माध्यमातून. ही फार चांगली गोष्ट आहे. आपण इथून जाताना काय करसाल तर आपल्या विचारांची शिदोरी आपण सोबत घेऊन जा. जे काही विचार तुम्ही ऐकले ती शिदोरी आपण सोबत घेऊन जा. आणि जे काही स्टॉलवर पुस्तकं लागली असतील इथं फुकट पुस्तक घेण्याचा जो आहे तो मोह टाळा आणि विकत घेण्याची सवय लावा. कारण त्या जो पुस्तक जे पाठवतात फार मोठी गोष्ट असते. ते पुस्तक तयार करणे, एक महिला करणं अजून आलं पुरं नवऱ्याची पोराची परवानगी घेऊन मग ते पुस्तक प्रकाशित करणं. तर ते तसं घेतल्यापेक्षा त्याची काही जी काही किंमत असेल मंचेचे जे सदस्य त्यांना कन्सेशन रेटमध्ये देतील, त्यांना आनंद मिळेल आणि इनडायरेक्ट आपल्याला त्यांना सहकार्य करू. त्याच्यामुळे ते पुढच्या वेळेस त्यांचे अजून एक पुस्तक मार्केटमध्ये येऊ शकते. तर त्या दृष्टीने तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय लावा. आणि आपलं जे घराचं जसं आधी खूप आनंद व्हायचा, आमच्या घरात एक राष्ट्रभाषा प्रचार समिती माझे वडील मोठी लायब्ररी चालवत होते. आता त्या म्हणजे पूर्ण जिल्ह्यात थोडं फेमस आहे. तर त्यामुळे आम्हाला पुस्तक वाचायला लहानपणापासून सवय लागली होती. तर आपल्या बैठकीमध्ये आपल्या दिवाणखान्यामध्ये पुस्तक असणं ही फार अभिमानाची गोष्ट होती. आधी लोक घरात चांगले चांगले लोक जे पुस्तक आले आणि घरात आले बोलायचे का तुमच्याकडे कोणत्या नवीन साहित्य काय वाचलं ही चर्चा व्हायची. ती आज संपलेली आहे. आपल्या दिवाणखान्यात लावताना मराठीचे भरपूर चांगले चांगले लेखक होऊन गेलेले आहेत. त्यांच्या पुस्तकं आपल्या घरात कशी राहतील, आपल्या घराची नुसतं शोभेसाठी नका लावू. तुम्ही घरात जर ते असले तर तुमचे मुलं म्हणा, नातू म्हणा, मिसेस म्हणा, हे सर्व ते वाचायला त्यांना सवय लागेल. तर ह्या त्या ठेवा. भरपूर असे आपल्या याच्यात चांगले चांगले लेखक होऊन गेलेले आहेत. मला 2-4 नावाचे आठवत आहेत. म्हणजे सदानंद देशमुख आहे, आश्राम लोमटे, पु ल देशपांडे, प्रकट करंदीकर, केशवसूत, शिरवाडकर, भालचंद नेमाळचे आता खूप चांगले पुस्तक आले, दांडेकरांचे आहेत, डॉक्टर सदानंद मोरे आहे, मुरली जोशी आहे. असे खूप आहेत की त्यांचे शब्दरूपी अमृत जे आहे ते आज जतन करणं आवश्यक आहे आणि ते तुमच्या घरात तुम्ही साठवून ठेवावे असं मला वाटते. आणि परत जे काही आहे थोडंसं माझं भाषेचा प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की मी माझा बोलता बोलता हिंदी येऊनच जाते. कारण आम्ही जेव्हाही मुशायरामध्ये मी खूप मुशायरा अटेंड करतो, त्याच्यात हिंदी वेगळ्या प्रकारची वापरावते, उर्दू शेवटी. तर त्याच्यापेक्षा भावना माझ्या तुम्ही समजून घ्या. म्हणजे माझं म्हणायचं काय की बाबा भाषा ही साहित्याच्या बाउंड्री नसली पाहिजे. आपण आपल्या भाषेचा अभिमान नेहमी ठेवावा, त्याच्याबद्दल बोलावं. पण इतर भाषा ज्या आहेत त्यांच्या साहित्यात सुद्धा आता संगीताचे अवचार